ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्या स्पर्धकांचं अभिनंदन करतो। विजयी झालेल्याचं खास अभिनंदन, परंतु ज्यांनी खेळाला रंगत दिली अशा सगळ्याच खेळाडूंचं अभिनंदन करतो। आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास करून साहेबा क्रिकेट क्लबतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो। मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि अशीच क्रिकेट स्पर्धा होत राहू दे, मुलांना उत्तेजन मिळू दे, लहान बाल गोपाळ मस्त मजा घेत असतात, महिला मंडळी आहे, सगळ्यांना असंच एक चांगला विरंगुळा, चांगलं व्यासपीठ, चांगलं खेळाचं हे करून दिलं जाते, त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद, खास करून आयोजकांचे आभार। त्यानंतर मी विनंती करेल ऋषीदादांना की दत्तात्रय साने साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। नगरसेवक दत्तात्रय साने साहेब, विशाल वैद्य सरांना विनंती करेल की आपण दत्तात्रय साने साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। वेळात वेळ काढून प्रत्येक दिवस या स्पर्धेसाठी ज्यांनी हजेरी लावली असे आदरणीय सन्माननीय नगरसेवक दत्तात्रय साने साहेब यांचा सन्मान केला जातोय, धन्यवाद सर। त्यानंतर ममता सुमन मॅडम, नगरसेविका ममता सुमन मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय। विनंती आहे कल्पेश जीना की आपण हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे ममता सुमन मॅडम यांना। मॅडमने सुद्धा पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी हजेरी लावली आणि आम्हा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांना, खेळाडूंना या स्पर्धेदरम्यान शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। त्यानंतर मी समाधानदाला विनंती करेल की झहीरबाईंना सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। एक जुने जाणते क्रिकेटर आणि ते आपल्यामध्ये या ठिकाणी येताना आपण पाहिले, 2 दिवस हजेरी ज्यांनी दाखवली असे झहीरबाई यांचा सन्मान केला जातोय। तसेच प्रणव चौधरी सरांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। ऋषीदादांना विनंती करेल की आपण प्रणव चौधरी साहेब यांचा सन्मान करायचा आहे। सर आपण आलात या ठिकाणी, या व्यासपीठाची शोभा वाढेल, सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो। यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे जातोय। तसेच बळवंत देसले काका सलग 5 दिवस त्यांनी सुद्धा उपस्थिती या ठिकाणी दाखवली, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। विनंती आहे प्रफुल्ल साने सर की आपण हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय बळवंत देसले काका यांना। तसेच आदम शेख सरांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। विनंती करेल संतोष गावड की आपण यायचंय आणि हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय आदमजी शेख सरांना। आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आदमजी शेख साहेब, खलील शेख साहेब त्यांचा सन्मान केला जातोय। सुशील वैद्य काका हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। विशाल वैद्य यांना विनंती करेल की आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करा सुशीलजी वैद्य सरांचा। पाटील नेटवर्क ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं, नितेश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम, त्यासाठी नितेश पाटील यांना विनंती करेल की आपण पुढे यायचं। आपला सुद्धा या ठिकाणी इथेच स्वागत सन्मान केला जाणार आहे। विनंती आहे ऋषीदादा देसाई की आपण सन्मान चिन्ह देऊन, एक रेकॉर्ड झालाय 2170 लाईव्ह बघताय ती स्पर्धा आणि अंडरआर्म क्रिकेट साठी खूप मोठी रेकॉर्ड ब्रेकिंग न्यूज। पहिल्यांदा लाईव्ह पाहणारे 2170 प्रेक्षक आपल्याला जोडले गेलेले आहेत।
यस, हे नितेश पाटील आहेत, पाटील नेटवर्कचे ओनर. आपल्याला ही खुशखबर आपल्या स्वतःच्या तोंडाने सांगतील. नितेश, या स्पर्धेबद्दल काय सांगतील? गेले 2 वर्ष तू ही स्पर्धा करतोयस आणि या रेकॉर्ड बद्दल. मी सर्वप्रथम पहिल्यांदा बोलतोय आणि ऋषी दादाने मला चान्स दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार आहे. आणि विरार वैसाईचा अंडरम खरोखरच खूप पुढे जात आहे आणि आज पण वॉचिंग 50,000 होत आहे आणि टोटल मला तरी वाटतं 1,67,000 आणि हा कुठलाही प्रीमियर लीगचा आजपर्यंत सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. धन्यवाद. यस, थँक्यू नितेश. त्यानंतर डीजे सुमित आपण सुद्धा डीजे सुमित यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. विनंती आहे की ऋषी दादा आपण ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय डीजे सुमित याला. अप्रतिम संगीत गायन. तसेच आमची जी स्क्रीन या ठिकाणी दाखवली त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. शरद सातपुते विनंती करेल की आपण शरद सातपुते यांना विनंती करेल की आपण सुद्धा व्यासपीठासमोर यायचं. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अतिशय सुंदर अशी स्क्रीन आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हे टेलिकास्ट दाखवलं गेलं. सनी पाटील मंडप डेकोरेटर्स, मामा डेकोरेटर्स. येस, व्यासपीठावरती यायचंय. सनी मामा डेकोरेटरचे ओनर. सलग आपण पाहतोय 3 वर्षांचं कार्य अतिशय चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी आपल्याला सहकार्य लाभलंय. त्यांचा इथेच स्वागत सन्मान केला जातोय. समाधान काळे यांना विनंती करेल की आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय सनी पाटील याला. तसेच मित्रांनो, हे मैदान जे आपण पाहता त्या मैदानासाठी खूप मेहनत लागते. विकेट बनवणं, पूर्णपणे त्या मैदानाची निगा राखणं आणि या सर्व मैदानाची निगा राखण्याचं काम एक व्यक्ती करत होता. तो व्यक्ती कोणत्याही फ्रेम मध्ये नव्हता. ज्यावेळेला आम्ही म्हटलं गाड्या काढायला जा, गाड्या काढायला गेला. ज्या वेळेला म्हटलं त्याला पाणी आणायला जा, पाणी आणायला गेला. ज्या वेळेला म्हटलं तू या ठिकाणी झोप, तर या ठिकाणी झोपला. असा मिस्टर सूरज, त्याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो. एकटा माणूस हे सर्व काही करत होता. दत्तात्रय साने सरांना विनंती करेल की आपण सन्मान चिन्ह देऊन याचा सन्मान करायचा आहे. ही विकेट आणि या ग्राउंड मध्ये त्याची निगा राखणं, तसंच विकेट बनवणं, त्यासाठी अथक मेहनत. तसेच मनीष शिंदेकर यांच्याकडून 1000 रुपयाची रोख रक्कम, 1000 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी या मैदान बनवलं त्यासाठी देण्यात येते. गेले 6 दिवस खूप मेहनत करून, डोळ्यात तेल घालून या मैदानाची निगा राखत होता. ती विकेट त्याने स्वतःने बनवली आहे. तसेच प्रफुल्ल साने सरांकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक, या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस मी तर म्हणेल त्यासाठी. या विकेटसाठी खरोखरच खूप चांगली विकेट बनवली आणि ग्राउंडची निगा राखली त्याबद्दल. यस सूरज, कैसा लग रहा है अभी आपको ये सम्मान मिलते हुए? ये विकेट आपने कैसे बनाई? बहुत अच्छा लगा मेरे को, पर ये मेरे अकेले से नहीं हुआ, मेरे सब दोस्त लोग की वजह से हुआ. तो मैं उन लोग को भी स्टेज पे बुलाना चाहता हूँ. ये सब लोग आ जाओ ऊपर. अरे आओ आओ आओ. अरे आए, ये मुझो. सगळे बसा, तुमचा फोटो कॅप्चर केला जाईल. मित्रांनो, ही टीम आहे
या टीमनी विकेट बनवले ज्याच्यावरती आपण खेळलो आणि त्याची गेली 6 दिवस निगा राखली. अजून एक अनाउन्समेंट आहे सुरतसाठी की यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर प्रदोष बाईकर कडून याला शूज देण्यात येणार आहेत. शूज. येस थँक्यू सूरज, धन्यवाद. तसेच या स्पर्धेसाठी आमचे ऑफिशियल त्यांचे या ठिकाणी साथ लाभली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. गंभीर पाटील असतील, दिलीप शर्मा असतील, किशोरदादा पाटील असतील, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय कारण आपण या ठिकाणी गेले सतत 5 दिवस तसेच फैयाज शेख असतील, प्रसाद गावड, हर्षल गुप्ता या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण या ठिकाणी पंचांची भूमिका अगदी चोखपणे पार पाडली त्याबद्दल. आपण या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत. या स्पर्धेतील मुख्य जो पार्ट आहे त्याच्याकडे. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ आले होते परंतु 24 संघांना प्रवेश दिला गेला. इतकी मोठी लोकप्रियता आली त्यासाठी या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमच्या सर्वांचं सहकार्य यासारखंच यापुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा धरतो. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जे 16 संघ ज्यांच्याकडे कोणतेही प्राइज गेलेलं नाही त्या सर्व संघांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. तर सर्वप्रथम मी एक कॅप्टनला या ठिकाणी बोलवेल, त्यांनी त्याचा तो सन्मान स्वीकारायचा आहे. टीम नेम ड्रीम 11 कोण सदस्य असेल या ठिकाणी त्यांनी यायचंय आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3 या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सन्मानित केलं जातंय. ममता सुमन मॅडमला विनंती करेल की आपण हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं. त्यानंतर अनन्या 11 विनय आपण यायचंय. मंगेश सरंगोडी या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे विनय यांना, अनन्या 11 या संघाला. त्यानंतर टीम साईराज कार्यकर काका स्टेजवर यायचंय. कार्यकर काका आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. टीम साईराज कोणी एक खेळाडू असेल तरी सुद्धा यायचंय. टीम साई एकविरा टीम साई एकविरा यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आई एकविरा नारंगी टीम प्लेयर्स मित्रांनो या संघाने या स्पर्धेत पार्टिसिपेट केलं. काही कारणास्तव ते पिछाड्यावरती राहिले परंतु या स्पर्धेमध्ये येण्याची त्यांनी धमक दाखवली आणि खेळाचा त्यांनी परफॉर्मन्स तर खूप चांगला दाखवलाय परंतु नशिबाची साथ आणि म्हणताना दिवस त्यांचा नव्हता म्हणून स्पर्धेच्या बाहेर आहेत. तर मित्रांनो जो संघ या ठिकाणी येईल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. टीम प्लेयर्स जीवदानी माऊली फुलपाडा. येस जीवदानी माऊली फुलपाडा. कोणी नाही आला तरी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ या स्पर्धेसाठी खूप महत्वाचा होता आणि त्यांना सन्मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. टीम साई अल्ला टीम. येस तुषार तामोरे
नारंगी स्पोर्ट्स. भुजंग सर या ठिकाणी सन्मानित करतील नारंगी स्पोर्ट्सच्या संघाला. टीम वंडर बॉईज. कार्यकर सर आपण पुढे यायचंय. वंडर बॉईज जेसीसी. टीम जेसीसी. जेसीसी बी नाही जेसीसी. यस दिलीप शर्मा. टीम HJK11. HJK11. टीम RCC. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. टीम RCC. वेंचरस सोपारा. साई श्रद्धा. टीम साईबा बी. ऑफिशियल्स ज्यांनी गेले 5 दिवस खूप चांगली कामगिरी केली त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. ऑफिशियल्स हर्षल गुप्ता. हर्षल गुप्ता यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. विनंती करेल ऋषी दादा यांना की आपण हर्षलदा एक मिनिट थांबायचंय. या वर्षीची स्पर्धा तू जवळून पाहिलीच आहेस, पंचांच्या भूमिकेमध्ये होतास. कसं वाटतंय आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? ही स्पर्धा मानाची स्पर्धा ठरली आपल्या वसई तालुक्यातली आणि सर्व संघांचे मी आभार मानतो. ज्या संघांनी या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला त्या सर्व संघांचे मी आभार मानतो. आणि ही टुर्नामेंट एक चांगल्या प्रकारे सक्सेस झाली. 24 टीम पहिल्यांदाच खेळवल्या गेल्या आहेत लीग मॅचमध्ये आणि त्या सक्सेसफुल झाल्या आहेत. त्याबद्दल मी साईबाच्या पूर्ण टीमचे आभार मानतो. यस थँक्यू हर्षलदा. त्यानंतर किशोरदादा पाटील अजून एक ऑफिशियल, त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली गेल्या 4 दिवसांमध्ये. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय की आपण सुद्धा या, आपला सुद्धा या ठिकाणी इत्यच्छ स्वागत सन्मान केला जाईल. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये उभं राहून अचूक निर्णय देणं. विनंती करेल प्रफुल्ल साने सरांना की आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं किशोरदादा पाटील यांना. यस किशोरदादा, एंटर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आज शेवटचा दिवस संपतोय आणि संपूर्ण आयोजनाबद्दल, या सर्व टीम सपोर्ट बद्दल काय म्हणशील? आयोजनाबद्दल म्हणायचं झालं तर एकदम अप्रतिम दर्जाचं आयोजन होतं. आणि आत्ताच हर्षल म्हणाला की मानाची स्पर्धा आपल्या वसई तालुक्यातील ही ठरलेली आहे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये पण याला जे व्ह्यूज भेटलेले आहेत त्याबद्दल सायबा क्रिकेट क्लबचं मी अभिनंदन करतो आणि इथेच खेळलेल्या सर्व संघांचा मनापासून आभार मानतो. यस थँक्यू किशोर दादा. त्यानंतर गंभीर पाटील अजून एक आमचे ऑफिशियल्स आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. जोरदार टाळ्या.
अरे गंभीर 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 व्यासपीठावरती यायचंय. गंभीर, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? बॅट आणि बॉलने नेहमीच बोलताना दिसलाय, म्हणून आज या व्यासपीठावरती काही न बोलता चालल्यात, परंतु अप्रतिम पंच दिलीप शर्मा, अजून एक ऑफिशियल, सर्वांच्या मनातील आनंद आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ममता सुमन मॅडमला विनंती करेन की आपण या ठिकाणी दिलीप शर्मा याचा सन्मान करायचा आहे. यस दिलीप, तुझ्याकडून अपेक्षा आहे, काय स्टेटमेंट देशील या स्पर्धेबद्दल आणि एकंदरीत तुझ्या टीम परफॉर्मन्स बद्दल आणि या सर्व टीमच्या सपोर्ट बद्दल? टुर्नामेंट इट इज द बेस्ट टुर्नामेंट ऑफ वसई तालुका और बेस्ट अचिव्हमेंट माझ्यासाठी हे आहे का आमची बी टीम सेमीफायनल आली, माझ्यासाठी बेस्ट अचिव्हमेंट हेच आहे. यस, थँक्यू दिलीप. आपल्या स्पर्धेमध्ये 4 पारितोषिकं आपण पहिली सुरुवातीच्या पाहिली होती, 70,000, 30,000, 11,000 आणि 11,000. त्यानंतर जे टीम्स होत्या त्यांना आपण आज शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी क्वार्टर फायनल खेळण्यासाठी आमंत्रित केलं होतं, त्यांच्यासाठी सुद्धा या स्पर्धेमध्ये बक्षीस लागू होतं, म्हणून त्या 4 संघांना मी एकामागोमाग एक बोलवेल, त्यांना या ठिकाणी ट्रॉफी आणि प्राइज देऊन आपण सन्मानित करणार आहोत. तर एक एक टीम करून बोलवेल. ते संघ असे होते की त्यांच्यामध्ये कोणी 6वा 7वा 8वा नव्हता, ते सर्व संघ एकाच प्रकारचा खेळ करून कुठे ना कुठेतरी कमी पडले, परंतु या स्पर्धेतील त्यांचं स्थान 5वं आहे. त्यामुळे एकामागोमाग एक बोलवेल, कोणी राग मानू नका त्या बाबतीत. टीम नेम मिम बॉईज, विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. ₹7,000 कॅश प्राइज, 7,000 रुपयाचं रोख बक्षीस आणि चमचमाचा चषक. प्रफुल्ल साने सर विनंती करेल की आपण हे चषक देऊन सन्मानित करायचं आहे. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ मीम बॉईज. यस समीर, रुकना है. समीर, आज का दिन ग्रैंड फाइनल के दिन में आपके टीम ने एंट्री की थी और लगभग क्वार्टर फाइनल के मैच में साहिबा के साथ मैच था और आप हारे थे, लेकिन उस टाइम तक का सफर, उसके बारे में क्या कहना चाहोगे? वीपीएल का सफ़र हमारा साइबर प्रीमियर लीग का सफ़र हमारा काफ़ी अच्छा रहा. कल हमने काफ़ी अच्छा खेला था, लेकिन आज बोलते रहे आज थोड़ा आज हम अच्छा नहीं खेल पाए, लेकिन हम आगे अच्छा खेलने की मतलब काफ़ी उम्मीद करें कि हमारी टीम के सभी प्लेयर से, और यही मतलब हमारा आगे का मतलब लक्ष्य है हमारा. यस, थैंक यू समीर एंड विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टूर्नामेंट. त्यानंतर टीम जेसीबी बी, जेसीसीबी 7,000 रोख रक्कम आणि चमचमाचा चषक. सर्वांच्या नजरा ज्याने आपल्याकडे झुकून घेतला असा हितेश उर्फ रबाडा आणि टीम यस टीम जेसीसी.
आपको भी बोलना पडेगा. आपके इस सफर के बारे में क्या कहना चाहोगे? या तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील या स्पर्धेबद्दल? प्रवास तर तसा खूप चांगला होता. थोडंसं बॅकफूटला पडलो, पण पुढच्या वर्षी नक्कीच इथे ठेवू की आम्ही फायनलला बसणार आणि आम्ही फायनल मारणार. आणि स्पेशल थँक्स फॉर आमच्या ए टीमसाठी, कारण त्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला. आणि जी टीम आमची तयार केली JCCB, तो अक्षय सांगळे, त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू मिस्टर पवार. आणि JCCB दमखमवाला संघ. त्यानंतर पुढील संघाकडे आपण वळतोय. दुर्गे शिलोन अर्नाळा. येस, वेल प्लेड, हार्ड लक. नशिबाची उलगवणी म्हणता येईल मित्रांनो. अप्रतिम दर्जाचा खेळ या संघाने केला, परंतु शेवटच्या क्षणी कमी पडला, म्हणून क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये या स्पर्धेपासून लांब व्हावं लागलं. तो ठरतो या पारितोषिकाचा मानकरी दुर्गेश इलेव्हन. येस समीर, या प्रवासाबद्दल काय सांगशील? कसं, ज्या प्रकारे तुम्ही पहिल्या दिवशी एफर्ट लावला होता, 5 सामन्याने 5 विजय, पॉइंट्स टेबलवरती लीड करणारा संघ होता, परंतु क्वार्टर फायनल मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. संपूर्ण टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील आणि काय सिच्युएशन होते? पुन्हा एकदा साहेबा या चषकाने तुम्हाला हुलकावणी दिली आहे. सर्वप्रथम 1 नंबर टुर्नामेंट आहे आणि ही आम्हाला जिंकायचीच होती. त्यामुळे या टाइम आम्ही खूप जोर लावला होता आणि 5 मधले 5 मॅच आम्ही जिंकले सुद्धा, पण क्वार्टर फायनलला थोडेसे फिल्डिंग मुळे कमी पडले. ते पार्ट ऑफ गेम आहे तो, त्याच्यामुळे आम्ही कमी पडले, पण नेक्स्ट टाइम नक्की येणार आणि बँक करून जाणार. येस समीर, तुझ्या या शब्दांबद्दल खरोखरच मित्रा, तुमच्या टीमने खूप चांगला खेळ दाखवला आणि पुढील स्पर्धेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. माफ त्यानंतर पुढील संघ इक्रा सीसी. कॅप्टन. यस, थैंक यू. यस साकिब, अंडर 18 प्लेयर है दोस्तों. फयाजी शेख इनके पिता है. क्या साकिब, क्या कहना चाहोगे अपने टीम परफॉर्मेंस के बारे में और इस टूर्नामेंट के बारे में? टूर्नामेंट बहुत अच्छा था, थोड़ा हार्ड लक था, इसलिए हम लोग मतलब क्वालिफायर में नहीं आए, मतलब आ नहीं पाए, इसलिए नेक्स्ट टूर्नामेंट अच्छा जाएगा. थैंक यू. यस, थँक्यू साकिब. आता पुढील बक्षिसाकडे आपण वळतोय. या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक आणि हा मान जातोय ज्या संघाने पहिल्या दिवशी एक वेगळी छाप सोडली. सर्व नवोदित खेळाडू, परंतु कुणाला वाटलं नव्हतं. तो संघ आला इथे, खेळला, दमखम दाखवला आणि तो संघ ठरतोय चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी टीम जयसाई विरार. टाळ्या होऊन जात्या मित्र, टाळ्या. जय सई. यस कैप्टन, इस सफर के बारे में क्या कहना चाहोगे और इस टूर्नामेंट के बारे में? मी हाच एक बोलेन की आम्हाला कोणी स्पॉन्सर नाही आहे, काही नाही. आमच्या मेहनतीवर आम्ही ही टूर्नामेंट खेळलेलो आहे आणि मार्गदर्शन आम्हाला दाखवणारे आहे की आमचे हे आहेत नरेश नय्या. मी त्यांना बोलवेन स्टेजवर. खरंच आणि ह्यांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. येत्या या वर्षामध्ये
एका वेळी मैदानाच्या बाहेर सगळे खेळाडू खेळायचे एक वेळी, त्यावेळी मनापासून बघायचो असे टक लावून डोळे. त्यावेळी एक इच्छा होती का माझे पण पोरं खेळणार, आमच्या एरियातले पण पोरं निघणार आणि आम्ही पण काहीतरी नाव काढणार. पण एक आम्ही मनापासून ठरवलं का आम्ही पुढे निघणार आणि करून दाखवणार. आणि आम्हाला रुचिदादांनी लय सपोर्ट दिला. मी रुचिदादाची एकदम मनापासून एकदम हार्दिक हे बोलतो. आणि मला असं सहकार्य पाहिजे माझ्या पोराबद्दल. बस. ओम साई जय साई. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू जय साई. त्यानंतर आता आपण येतो या ठिकाणी तृतीय पारितोषिकाकडे, ज्याची रोख रक्कम 11,000 रुपये आली होती रिद्धी सिद्धी लॉजिस्टिक्स यांच्याकडनं. तसेच एक भव्य दिव्य चषक श्री प्रफुल्लजी साने, दत्तात्रय साने व कुणाल साने यांच्या संयोजनाने. आणि या तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतो आहे तो तृतीय पारितोषिकाचा मानकरी आणि हा मान जातोय टीम साई सोपारा स्पोर्ट्स. येस, हबीब शेख अँड टीम. अतिशय चांगली कामगिरी, दैदिप्यमान खेळ ज्यांनी दाखवला. शेवटच्या क्षणापर्यंत लढले, थोडेसे कमी जरूर पडले मित्रांनो, परंतु ज्या प्रकारचा खेळ दाखवला खरोखरच प्रशंसा करावी लागेल. या स्टेज पर्यंत येऊन तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय साई सोपारा स्पोर्ट्स. यस, थैंक यू हबीब. क्या कहना चाहोगे टीम के इस प्रयास के बारे में और इस ऑर्गेनाइजेशन के बारे में और अपने टीम के लिए? ऑर्गेनाइजेशन तो ऑल टाइम हिट ही रहता है साहिबा प्रीमियर लीग का. तो हमको भी बहुत उम्मीद रहती कि एक बार साहिबा लीग क्वालिफाई हो जाए. तो इस बार जब हमने एंट्री किया था तो यही सोचा कि भाई इस बार क्वालिफाई एटलीस्ट होना है. क्वालिफाई हुए, उसके बाद क्वार्टर फाइनल्स भी जीते, नॉकआउट राउंड, फिर सेमीफाइनल तक पहुंच गए. अच्छा परफॉर्म किया, बॉलर्स ने भी अच्छा किया, बट बैड लक थोड़े से के लिए चूक गए. इंशाल्लाह नेक्स्ट टाइम फाइनल जरूर टच करें. येस, ऑल द बेस्ट. तुला शुभेच्छा असतील तुझ्या टीमला सुद्धा. खूप चांगला एफर्ट या ठिकाणी लावला त्याबद्दल. आता पुढील एक या ठिकाणी सर्वांच्या आम्ही या ठिकाणी सत्कार केला, सन्मान दिला. तसंच सलग 6 दिवस आमच्यासाठी या स्टेजवर उभा राहून तुम्हा सर्वांचं मनोरंजन केलं. त्याचा एक कणखर आवाज, गोड आवाज असा आमचा भरत मोरे, याचा या ठिकाणी सत्कार आम्ही करणार आहे. मित्रांनो, भरतासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप कौतुकास्पद कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली आहे. तर मी विनंती करेल की आमच्या सर्व प्रमुख पाहुण्यांना की त्याचा भरतचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि एक 500 रुपयाचा रोख पारितोषिक सुद्धा भरतला या ठिकाणी आले आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भरतसाठी. आणि अजून एक पारितोषिक 500 रुपयाचं आलेलं आहे, रोख रक्कम आमचे प्रफुल्लजी साने यांच्याकडनं भरतसाठी. जोरदार टाळ्या झाल्या मित्रांनो, खरंच खूप मेहनत आहे याच्यात. चला, सर्वांना सुशील काकांकडनं सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आलेलं भरतसाठी. खूप गोड आवाज आहे भरतचा, कान्याकोपऱ्यात पोहोचलाय. अक्षरशः बँगलोर म्हणा, हैदराबाद म्हणा, सगळ्या ठिकाणी आम्ही युट्यूबच्या लिंक पाठवल्या, तिथून प्रेक्षक वर्ग जोडलेला आम्हाला. आणि एक अतिशय कौतुकाचा वर्षाव या ठिकाणी होताना भरतसाठी. मित्रांनो, हा सतत लोकांना विचारतोय, सतत आल्यापासून 6 दिवसापासून सगळ्यांना विचारतोय काय वाटते, काय घडेल, कसं वाटते, स्पर्धा कशी आहे, काय म्हणाल. तर आता मी हा प्रश्न थेट त्याच्याकडे घेऊन जातोय आणि त्याचा विचार या ठिकाणी मी घेतोय. काय म्हणशील भरत? माझ्यापेक्षा मी काय म्हणणार, हे सगळे माझ्याबद्दल म्हणतील. सगळे माझे मित्र आहेत, त्या सर्वांना थँक्स बोलतोय. वसई-विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट खेळणारे किंवा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जेवढे क्रिकेटर आहेत ते सर्व माझे मित्र आहेत. आणि आज जे काही या प्लॅटफॉर्मवरती आहे या सर्वांमुळे, बाकी कोणाला क्रेडिट जात नाहीये, फक्त आणि फक्त हे आहेत म्हणून मी आहे. आणि दुसरी गोष्ट, साईबाब क्रिकेट क्लब मित्रांनो, एक छोटीशी सुरुवात झाली होती एक 4-5 वर्षाच्या अगोदरचा कालावधी.
मी कॉमेंटेटर म्हणून एवढा फेमस नव्हतो, वसई तालुक्यातच झालं, पण विरार प्रीमियर लीग पहिली स्पर्धा झाली त्या ठिकाणी अमान स्पोर्ट्सने आम्हाला एक संधी दिली. मी फक्त त्यावेळेला माझी एक झलक दिली. मी कबड्डी आणि ओरम क्रिकेट थोडं जास्त करायचो आणि ह्या विभागामध्ये कधी केलं नाही, रायगड पट्ट्यामध्ये थोडंसं जास्त व्हायचं. पण ज्या वेळेला एक मोठी स्पर्धा आली आणि त्या मोठ्या स्पर्धेची जबाबदारी देणारा पहिला संघ आणि त्याला मान जातो साहेबा क्रिकेट क्लब. ज्या ज्या वेळेला यशाचे शिखर मी ज्या वेळेला चढत राहील त्या वेळेला या संघाचं नाव मी घेत राहील, कारण तुम्ही काही विचार करा परंतु माझ्या मनामध्ये तेच राहील मित्रांनो की तुम्ही लोकांनी मला एक प्लॅटफॉर्म दिला एक मोठ्या टुर्नामेंटचा आणि तिथून मला एक गिअर मिळाला आणि तिथून तो गिअर चेंज करत आज मी या व्यासपीठावरती उभा राहिलोय. तुम्हा सर्वांचा मनापासून आभार. ऑर्गनायझेशन बद्दल म्हणायचं झालं तर ही स्पर्धा ते प्राइस 70,000 पण ही लाख मोलाची आहे. या स्पर्धेचं प्राइस हे 70,000 दिसलं तर लाख मोलाची आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पंक्च्युअलिटी आणि प्रत्येकाला मान सन्मान आदर या सर्व गोष्टी मिळतात आणि लहान मुलापासून अगदी दीर्घायू आणि या सर्व टीम पासून ते फार मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण म्हणजे ते म्हणतात ना जो ज्या प्रकारचा आदर सन्मान देतो. खरोखरच आभार व्यक्त करेन मी या सर्व टीमचा, ऋषीदादाचा स्पेशली, कारण खूप विश्वास आहे त्याला माझ्यावरती आणि तो दरवेळी कोणत्याही कामात असला. यस लॉसन पण या ठिकाणी आहे. यस लॉसन हा माझा एक म्हणतात ना मित्र आहे ती वेगळी गोष्ट, पण कोणती नवीन गोष्ट करायची असेल ना तर पहिला तो मला चार्ज करतो आणि मला सांगतो की कसं करायचंय, कारण मी मॅरेथॉन अँकरिंग करत नव्हतो, मला माहीत सुद्धा नव्हतं ते काय असतं, परंतु या माणसामुळे मी आज मॅरेथॉन अँकरिंग सुद्धा करतो. तर लॉसन थँक्यू तुला या सर्वांच्या समोर मी हे सांगतोय. बाकी सर्व टीम मेंबर्स आहेत, तेजस असतील, पूर्ण असोसिएशनची टीम आणि बाकी सगळे खेळाडू, तुम्हाला मित्रांनो सर्वांना लव्ह यू. धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो हॅलो. भरत मोरेचा जसा सत्कार झाला त्याचप्रमाणे त्याचा सहकारी कलिग गेले 6 दिवस तुम्हाला गोड मधुर आवाज देत आहे मिस्टर समाधान काळे, त्यांचाही सत्कार होणार आहे. समाधान काळे, सुशील काका पण तुम्हाला एक पारितोषिक देणार आहेत. सुशील काका. येस प्रफुल्लजी साने सर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक, सुशील सरांकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. समाधान दादा आता काय सांगशील, आता तुला सुद्धा मी मनोगत व्यक्त करण्याची संधी देतोय. काय सांगणार मित्रांनो, स्पीचलेस आहे. काय सांगणार, कारण का खरंच एवढी मोठी स्पर्धा आहे, स्पीचलेस झालेलो आहे मी की काय बोलावं, अक्षरशः भारावून गेलेलो आहे मी. आणि 2 वर्षापासून जे अथक प्रयत्न करत होते आम्ही की प्रथम पारितोषिक मारण्याचं, ते यावर्षी आम्ही पटकावले, त्याचा मला जास्त आनंद आहे याच्यापेक्षा. तर साहेबा संघाचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन. आणि ऋषी म्हणा, आमचे सगळे टीम मेंबर्स म्हणा, जी काय आम्ही मेहनत करतोय ती आज कुठेतरी आम्हाला रंगी आलेली या ठिकाणी दिसतोय मित्रांनो. धन्यवाद. येस थँक्यू. एक मित्रांनो नाव घ्यायचं राहिलं, माझ्या यशाच्या मागे अजून एक टीम आहे, शैवी 26 चंदन सर, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आज मला इतका मोठा प्लॅटफॉर्म देण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल. बंटी संदेश जाधव जर तुम्ही ऐकत असाल तुमचं मनापासून थँक्यू. आणि या ठिकाणी सर्वोत्कृष्ट फलंदाज प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण आलोय आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी ही बायसिकल आहे सायबा सायकल्स यांच्याकडून पुरस्कृत केलेली. तसेच माफ करा, या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक घेणार आहोत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी शूज या ठिकाणी आहेत निहान स्पोर्ट्स यांच्याकडून पुरस्कृत केलेले. तसेच दत्तात्रय साने साहेब यांच्याकडून पुरस्कृत केलेले हे चमचमात चषक आणि या पुरस्काराचा मानकरी ठरतोय
आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? येस, प्रसाद गावड. रॉयल एंट्री मित्रा. विनंती आहे संपूर्ण मान्यवरांना की आपण हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. प्रसाद गावड उर्फ बाबू याला निहान स्पोर्ट्स यांच्याकडून पुरस्कृत केलेले शूज आणि दत्तात्रय साने सर यांच्याकडून पुरस्कृत केलेलं हे चमचमाचा चषक, तसेच खोजम क्रोकरीजकडनं क्रोकरी सेट हे देऊन सन्मानित केलं जात आहे प्रसाद गावड यांना. यस बाबू, एक स्टेटमेंट तो बनताय. कसं वाटतंय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? मित्रांनो, ज्यावेळेस प्रॅक्टिस करत असतो ना त्या तिथेच फील्ड करतो आणि तिथून भरपूर असे बॉल सोडतो. हे सर्वजण त्याच्या नावाने ओरडतात आणि आज तो सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि ऋषी आता म्हणतो आमच्या शिव्या खातो आणि आज सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तुला पारितोषिक मिळतंय. कसं वाटतंय आणि कसं फील करतोय? एवढी वर्ष खेळलो पण कधी नाही भेटला, हे फर्स्ट टाइम भेटला. जाम बरं वाटतंय. आणि ऋषी बोलला ना तेव्हा आम्ही चार्ज होतो आणि आज माझ्या बाजूला म्हणजे कालपासून सूरज पण होता, तर दोघं पण क्लिक झालेले पहिल्यापासूनच, बाकी काय नाही. जाम बरं वाटतंय. येस, हा होता बाबू. विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि यापुढील पारितोषिक सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील. आणि गोलंदाजाचं जर म्हणायचं झालं तर पर्पल कॅप होल्डर असेल त्याच्याकडेच जाईल. यस, सागर देसले. सायबा क्रिकेट क्लब यांच्याकडून एक स्मार्टफोन आणि आकर्षक चषक अमय ग्रुप ऑफ कंपनीज यांच्याकडून सन्मानित करायचंय. सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण हे बेस्ट बॉलरचं बक्षीस देऊन सन्मानित करायचं आहे सागर देसले याला. तसेच खोजन क्रोकरीज यांच्याकडून क्रोकरी सेट. आता या पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? येस, जोरदार आवाज होऊ द्या मित्रांनो काहीतरी. आणि बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी सायबा सायकल्स यांच्याकडून सायकल पुरस्कृत केली गेलेली आहे. तसेच चषक कुणालजी साने यांच्या माध्यमातून हे चषक पुरस्कृत केलं गेलेलं आहे. आणि खोजन क्रोकरीज यांच्याकडून एक क्रोकरी सेट. आणि या पुरस्काराचा मानकरी ठरतोय पुन्हा एकदा कोण ठरेल? जोरात यार. भरपूर काही पाहिलं पण येस, या पुरस्काराचा मानकरी ठरतोय वन अँड ओनली द ग्रेट ऑलराऊंडर आणि तो ठरतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज राहुल पुणेकर. येस, टीम सायबा ग्रेट, अप्रतिम सन्मान. एक सपोर्टर या कुणीतरी, एवढ्या गोष्टी येणार नाहीत.
येस, बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट राहुल पुळेकर. या सर्व वस्तू खाली घ्या. राहुल थांबायचंय. उत्कृष्ट फलंदाज, जवळजवळ 2019 ची स्पर्धा आठवते. डिझर्व करत होता, फलंदाजी खूप चांगली केली होती, परंतु बेस्ट बॅट्समॅनचा खिताब मिळाला नव्हता. त्यानंतर जिद्द आणि चिकाटी दाखवली आणि तिसऱ्या सीझन मध्ये तू हे पारितोषिक घेताना पाहिलं. कसं वाटतंय आणि काय सांगशील याच्याबद्दल? ॲक्च्युली मी स्पीचलेस झालो आहे आता, कारण मला खूप आनंद होत आहे. कारण लास्ट 2 वर्षी पण म्हणजे मी मेहनत केली होती बॅटिंगसाठी, बट ठीक आहे तेव्हा नाही मिळालं, पण आता मिळालं. मला खरंच खूप आनंद होतो आहे. आणि थँक्स फॉर द टीम. आणि टीम व्यतिरिक्तही तेजस म्हात्रे, किरण वगैरे, रुपेश वगैरे सगळे सपोर्ट करत असतात, आधी पण. तर त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू. राहुल, शेवटचा सामना होता, हाय व्होल्टेज मॅच होती, सायबाची टीम पुन्हा एकदा समोर होती. पारंपरिक प्रतिस्पर्धी मी यासाठी म्हणतो कारण या दोन संघांमधलं क्रिकेट खूप वेगळं आहे मित्रांनो. अगदी प्राणपणाला लावले जातात. तर या मॅच बद्दल काय सांगशील? काय सिच्युएशन होतं आणि कशा प्रकारे तुम्ही त्या सिच्युएशनला डिपेंड केलं? सिच्युएशन म्हणजे आम्ही स्कोअर चांगला दिला होता त्यांना चेस करायला. फक्त आमचं एकच टार्गेट होतं की पेड्रोची विकेट घ्यायची आणि ती मिळाली होती. बट ठीक आहे, थोडं बॉलरकडून चुकी झाली शेवटला. क्रिकेट आहे, होतं. ठीक आहे. येस, थँक्यू राहुल. हा होता बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट राहुल पुळेकर. आता यापुढील अवॉर्ड, सर्वात मोठं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज. मी बोलू की नको? नको. येस, निशांतजी चोरगे साहेब त्यांच्याकडून एक 32 इंच स्मार्ट टीव्ही आणि समसमाती ट्रॉफी मालिकावीरासाठी पुरस्कृत केली गेलेली आहे. आणि या पारितोषिकाचा हकदार ठरतोय एनी गेस. मी अजून नाव नाही घेतलंय. या साईडने आवाज नाही, ते कोण असेल? येस मिस्टर. जो आला तो थांबला, त्याने मारला, तो पडला, तो जडला, परंतु शेवटी त्याने हे पारितोषिक कमावलंय. सलग तिसऱ्यांदा या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय मिस्टर परफेक्ट प्रदोष बैकर. विनंती आहे त्याच्या मातोश्री या ठिकाणी विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. काकी बैकर काकी, आपणास विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. येस, प्रियंका वहिनी आपण सुद्धा यायचंय. मिसेस बैकर आणि समस्त बैकर फॅमिली या ठिकाणी या. समस्त बैकर फॅमिली, मी एक विनंती करेल तुम्हाला की या ठिकाणी या. एंटायर बैकर फॅमिली. बक्षीस सलग तिसऱ्या वर्षी पटकावताना प्रदोष या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. खोजन कोकरीज कडून या ठिकाणी क्रोकरी सेट, तसंच निशाद चोरगे साहेब यांच्याकडून 32 इंच स्मार्ट टीव्ही आणि निशाद चोरगे साहेब यांच्याकडून एक चमचमाता चषक या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाते. संपूर्ण फॅमिलीला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहा, कारण ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सर्व फॅमिली समवेत सलग 3 वर्ष एक पारितोषिक कमावणं खरोखरच मित्रा मानावा लागेल तुला. हॅट्स ऑफ टू यू. येस, थँक्यू. येस, स्टेटमेंट बनताय. सगळ्यांचा एकच विचार नाही, घरी काय खातोस? प्रामुख्याने एसपीएल ला काय खातो? प्रामुख्याने एसपीएल ला काय खाऊन येतो? बब्बूची बिर्याणी. बब्बूची बिर्याणी. कसं वाटतंय प्रदोष, सलग 3 वर्ष हे प्राइज तुला मिळतंय आणि एक प्राऊड मोमेंट आहे तुझ्या फॅमिली समवेत तुला हे मिळतं, तर कसं वाटतंय आणि काय सांगशील याच्याबद्दल? खूप छान वाटतं आणि मेहनत तर केलेली, कारण ह्या वर्षी पण मला ते अचिव्हमेंट करायचं होतं, कारण हॅट्रिक होणार होती, त्यासाठी करायचं होतं मला हे. शेवटचा सामना, जवळजवळ सामना
तुमच्या बाजूने येईल असं वाटलं होतं, जसं तो चौकार लगावला होता. परंतु एक अशी वेळ आली त्यावेळेला तू तुझ्या संघाच्या विजयामध्ये सहभागी नव्हतास असं वाटलं या सामन्यामध्ये, कारण आज पहिल्यांदा गौरववरती जबाबदारी गेली. तर अशा वेळेला तुला वाटलं का की मैदानाच्या बाहेर मी आलोय, मी मैदानाच्या आतमध्ये पाहिजे तर मी मॅच फिनिश केली असती, किंवा कशा प्रकारची फिलिंग तुझ्या मनामध्ये आली होती? भरोसा होता गौरववर, गौरव रन करेल, कारण पहिल्या मॅच पासून तो बॅटिंग चांगली करत होता, त्याच्यामुळे विश्वास होता की गौरव आहे तेपर्यंत मॅच आम्ही विन होऊ शकतो. एंटायर टीम आणि टुर्नामेंट बद्दल काय सांगशील? ते तर कोणाला बोलायची गरजच नाही त्याबद्दल. सायबा टीम बद्दल कोणाला काय सगळ्यांना माहिती आहे. येस, ॲज युजल सिमिलर आन्सर आहेत आणि त्यामुळे थँक्यू, तू आमच्याशी इतका तरी संवाद साधलास. हॅलो प्रियंका, सर्वप्रथम मी तुझ्याकडे येतो या ठिकाणी. सलग तिसऱ्या वर्षी घरी एक नवीन वस्तू, काय याचं राज? सर्वप्रथम मी हे जाणून घेणार आहे. त्याचं असलं खेळावर असलेलं खरं प्रेम आणि मेहनत त्याची, त्यामुळे बक्षिसं नेहमी घरी येतात. आणि तुझं प्रेम? ते असलंच पाहिजे. हे होतं खरं उत्तर मित्रांनो. नक्कीच खूप धन्यवाद प्रियंकेला. आणि मी या ठिकाणी जातोय आईकडे. काहीतरी बोला मुलासाठी दोन शब्द. सलग तिसऱ्या वर्षी शॉकेस खचाखच भरतोय तो. सायकल झाली, बाईक झाली, आता टीव्ही आणलाय. नेहमी पहिला येतो. थँक्यू काकी, खरं कर. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार या ठिकाणी. येस, आणि अभिनंदन प्रदोष काका. येस काका, आपण बोलायचंय. त्याला लहानापासूनच खेळायची आवड होती आणि मी कामावर आलो की मला पाठीच लागायचा, मला खेळायचं. तर माझ्याशी रोज तो खेळतच बसायचा. 2-3 वर्षाचा होता तेव्हा. थँक्यू काका, तुमचे खूप मौल्यवान दोन शब्द या ठिकाणी आमच्याकडे आलेले आहेत प्रदोषसाठी. आणि पुन्हा एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रदोषसाठी या ठिकाणी. शाबास. त्यानंतर थँक्यू हृदय, धन्यवाद प्रदोष आणि संपूर्ण फॅमिलीला की तुम्ही तुमच्या घरामध्ये इतका चांगला खेळाडू आहे आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप सारा तुमचं सुद्धा अभिनंदन. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल. आणि हा मानकरी ठरतोय त्याच्यासाठी या ठिकाणी माऊली स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आणि सायबा क्रिकेट क्लब कडून ही बॅट देऊन सन्मानित केलं जाणार आहे. आणि या पुरस्काराचा मानकरी ठरतोय फायनल मॅच मधील हिरो. येस, जो थांबला, ज्याने किल्ला लढवला आणि विजयी मोहर लगावली, मिस्टर गौरव फाटकर. अपकमिंग सायबा टीम त्या ठिकाणी हे बक्षीस देऊन सन्मानित करतायत दीर्घायू आणि टीम. येस गौरव. आज मी पहिल्यांदा असं पाहिलं की गौरवने इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये टीम सायबासाठी खेळत असताना एका हाती किल्ला लढवला. कसं वाटतंय गौरव? खूप भारी वाटतंय. काय म्हणशील तुझ्या परफॉर्मन्स बद्दल? कशा प्रकारे ही इच्छा मनामधून आली आणि या मागील 2 दिवसातले तुझे जे शॉर्ट सिलेक्शन होते एकदम परफेक्ट कनेक्ट टू मिडल असं होत होते, तर नक्की याच्या मागचं रहस्य काय? म्हणजे नक्की येस खालून सगळे सांगतच आहे तरी सुद्धा मी तुझ्या तोंडून ऐकेल. प्रॅक्टिस जास्त केली, सगळ्यांनी खूप मेहनत पण घेतली, पूर्ण टीमनी, ए टीमनी, बी टीमनी आणि बाकी सगळे त्यांनी पण खूप मेहनत घेतली, त्यामुळे आज जिंकलो. येस थँक्यू गौरव, विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. गौ तुझ्यासाठी एक पारितोषिक आहे 500 रुपयाचं रोख रक्कम. बळी
बळीराम शेट्टे यांच्याकडनं. यानंतर पुढील पारितोषिकाकडे आम्ही जाणार आहोत. प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी यायचंय. मी ज्याची नावं घेईल त्या सर्वांनी या ठिकाणी यायचंय आणि लाईन मध्ये एक सन्मान आमच्या हातून राहिला होता, ज्याने पहिल्या दिवसापासून मॅन्युअल स्कोररची भूमिका पार पाडली असे आमचे संतोष गावड यांचा या ठिकाणी सन्मान केला. तर विनंती आहे संतोष की आपण सुद्धा व्यासपीठासमोर यायचंय. ऋषिदत्त देसाई विनंती आहे की आपण हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय संतोष गावड यांना. आता मी एक एक खेळाडूला या ठिकाणी बोलवेल, त्यांनी यायचंय. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक पटकावणारा संघ म्हणून एका एका खेळाडूने पुढे यायचंय. विनंती करेल तेजस 11 टीम कॅप्टन विमल सिंग, नीलज सिंग, लॉसन कोरिया, नितेश घरत, अमर म्हात्रे, नितेश भोईर, राहुल पुळेकर, प्रणय म्हात्रे, विनायक भोईर, नितेश पाटील. प्रत्येक खेळाडूसाठी ही ट्रॉफी आहे. प्रणय म्हात्रे, पंकज, रोहन वजय, आपण सुद्धा यायचंय. द्वितीय पारितोषिक हे चमचमाचा चषक त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं. ते स्वर्गीय सुरेश जगन्नाथ साने आणि स्वर्गीय हर्षला सुरेश साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने हे चषक लाभलंय. ते चषक देऊन तसेच या द्वितीय पारितोषिकाचं रोख रक्कम 30,000 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून आपल्याला लाभलं. ते आदरणीय सन्मान्य नगरसेवक प्रफुल्लजी साने साहेब यांच्यातर्फे. तर विनंती करेल ही चषक आणि रोख रक्कम देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय टीम तेजस 11 या संघाला. तर तेजस म्हात्रे आणि टीम विनंती करेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. यस निखिल राऊत आपण सुद्धा यायचंय. किरण, आदित्य, रुपेश, करण, रोख रक्कम 30,000 रुपये आणि आकर्षक ही चमचमाती ट्रॉफी.
येस थँक्यू टू तेजस ट्रॉफी देऊन थांबायचंय. एक हौशी क्रिकेट प्रेमी आणि सातत्यानं एक संघमालक म्हणून मागील 2 ते 3 वर्षामध्ये एक नावाजलेला संघ तेजस 11 आणि या संघाचे संघमालक तेजस म्हात्रे या ठिकाणी आहेत. तेजस, या स्पर्धेबद्दल काय सांगशील आणि एकंदरीत टीम परफॉर्मन्स बद्दल काय बोलशील? स्पर्धेबद्दल सांगायचं तर ही वसई तालुक्यातली नंबर 1 टुर्नामेंट आहेच आणि राहतेच. ही टुर्नामेंट खेळायची इच्छा दरवर्षी आमची असते आणि फर्स्ट प्राईज मारायचीच इच्छा असते. मागच्या टायमाला 3rd प्राईज भेटलं, यावेळी 2nd भेटलं, फर्स्ट राहिलं. नेक्स्ट वर्षी आम्ही नक्की फर्स्ट प्राईज मारू. आणि यावर्षी आमच्या समोर संघासमोर एक मोठं आव्हान होतं संघ बांधणीचं, कारण की असोसिएशनच्या नवीन नियमानुसार वसईचे खेळाडू वसईमध्ये, सोपाराचे खेळाडू सोपारामध्ये आणि विरारचे खेळाडू विरारमध्ये खेळायचं होतं. आणि माझ्या संघामध्ये 6 ते 7 प्लेयर हे सोपाराचे होते. त्यामुळे नवीन संघ बांधणं हे मोठं आव्हान होतं. पण लॉसन कोरिया आणि राहुल पुळेकर या दोघांनी पुढाकार घेऊन हा संघ तयार केला आणि या 15 दिवसात हे अचिव्हमेंट भेटलेलं आहे आम्हाला. म्हणून सर्व संघाचा मी आभार मानतो आणि त्यांनी खूप चांगला खेळ खेळला आणि आम्ही असं नेहमी पुढे खेळत राहू आणि फर्स्ट प्राईज मारत राहू. एकंदरीत ही ऑर्गनायझेशन जसं ऋषिदा आणि टीम ज्या प्रकारचं ऑर्गनाईज केलं गेलंय, जसं की भरपूर सारे लोक म्हणत गेले की विरारचा वर्ल्ड कप आहे, तर तू कितपर्यंत या गोष्टीला मानतोस की विरारचा वर्ल्ड कप आहे आणि अजून असं काय वाटतं तुला की अजून मोठं होण्यासाठी काय केलं पाहिजे? नक्कीच हा विरारचा वर्ल्ड कपच आहे, कारण की ही टुर्नामेंट खेळण्यासाठी लहानचा लहान संघ तयार असतो. 11,000 रुपये एंट्री टाकणं ही मोठी गोष्ट आहे आणि ती एंट्री टाकायला सर्व संघ तयार असतात. म्हणून हा विरारचा वर्ल्ड कपच आहे. आणि आयोजनाबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. आयोजन हे दरवर्षी खूपच छान असतं आणि दरवर्षी ऋषी अँड टीम सर्व हे अपग्रेड करत असतं आणि चांगलं नियोजन करत असतं. येस, थँक्यू तेजस आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या पूर्ण टीमला. वेल प्लेड आणि वेल डन बॉईज. त्यानंतर या स्पर्धेतील प्रथम पारितोषिकासाठी स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने, स्वर्गीय जयश्री जगन्नाथ साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने भव्य दिव्य असं चषक आपण पाहू शकता. या चषकासाठी भरपूर मारामारी हाणामारी झाली आणि ते पारितोषिक तसेच रोख रक्कम 70,000 रुपये अमेय ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले गेले. तर मी विनंती करेल एका खेळाडूला त्याने व्यासपीठावरती यायचंय. सर्वप्रथम कॅप्टन ऋषिदादा देसाई आपण व्यासपीठावरती यायचंय. विनंती करेल की एक ट्रॉफी मान्यवरांना विनंती करेल की आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं प्रत्येक खेळाडूला. प्रदोष बैकर, आतिफ शेख, सागर देसले, प्रसाद गावड, सुमित वैद्य, करण बैराई, सूरज प्रसाद, गौरव पाटकर, मनीष इंद्रेकर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. चला महिला मंडळ टाळ्या वाजवा. विजयी झाला हा संघ सायबा प्रीमियर लीग सीझन 3 आणि स्पर्धेचा मानकरी ठरतोय. पहिला वर्ष गेलं फायनल मध्ये आला पराभूत झाला, दुसरं वर्ष आलं फायनल मध्ये आला पराभूत झाला आणि तिसरं वर्ष मनापासून सांगितलं होतं की आता सोडणार नाही आणि हा संघ विजेतेपदाला मोहर लागताना पाहायला मिळतोय. द टीम इज सायबा क्रिकेट क्लब.
एक प्रेडिक्शन बद्दल सांगायचं राहिलं मित्रांनो, एक प्रेडिक्शन होतं. असंच थांबा, कोणी हलू नका, असंच थांबा. एका प्रेडिक्शन बद्दल सांगायचं राहिलं. माझ्या जोडीने गेली 6 दिवस समालोचन या ठिकाणी करतात समाधान काळे दादा. त्याने सांगितलं होतं शेवटच्या चेंडूवरती चौकार येईल आणि गौरव पाटकर चमत्कार करेल. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलं. शेवटच्या चेंडूवरती राहुल पुळेकरने चौका लगावला आणि गौरव पाटकरने चमत्कार करून सामना जिंकून दिला. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वर्ड प्रेडिक्शन ही सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे. जे प्रेडिक्ट केलं ते तसंच्या तसं ठरलं. धन्यवाद भरत. येस, ऋषीदादाला विनंती आहे. थँक्यू टुडे. ऋषीदादा विनंती आहे, काय टीमच्या परफॉर्मन्स बद्दल म्हणशील? शेवटचे 2 शब्द. आम्ही चांगले खेळले. हा होता आमचा लाजाळू ऋषी. आणि एकंदरीत या स्पर्धेला बघणारे व्ह्युअर्स 1,98,000 झालेले आहेत. स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1,98,000. हॅलो, या ठिकाणी एक इच्छुक म्हणून असं बोलण्याची इच्छा वाटते. सायबा क्रिकेट लीग याविषयी 2 शब्द बोलण्याची माझी मनोनिच्छा आहे. ही जी टीम आहे सर्वस्व ऋषी आणि त्यांची टीम अतिशय एवढे दिवस झाले मी बघतोय. स्वतः या मैदानात मी स्वतः येतो आणि या ठिकाणी त्या क्रिकेट ग्राउंडवर त्यांची निगा राखण्याचं काम एवढं योग्य होतात. आणि ह्या ठिकाणी ऋषी जो आहे यांचा एक कॅप्टन खरं मनावून सगळ्यांना प्रेम करतो. क्रिकेट प्रेमी खरा आहे तो, की तो सगळ्या खेळाडूंना प्रेम करतो आणि खरोखर असं प्रेम त्याचं आयुष्य राहू दे अशी जीवनाने प्रार्थना करतो. आणि या गोंडस्याला अजून चांगलं काम करण्याची बुद्धी देव अशी जीवनाने प्रार्थना करतो. मगाशी नाचताना कोणाचा ब्लूटूथ या ठिकाणी पडलाय, जर ज्याचा कोणाचा असेल त्याने घेऊन जायचंय. घड्याळ सुद्धा भेटलंय, ते सुद्धा घेऊन जा. तर या ठिकाणी ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेटला पाहिजे सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3 ही स्पर्धा इतक्या दिमागामध्ये शानदार रीतीने पार पडली. त्याबद्दल सर्व स्पॉन्सरचं मनापासून आभार. तसेच जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि याच प्रकारचं प्रेम यापुढे सुद्धा लाभेल अशी अपेक्षा धरतो. आणि याचसाठी केला होता का अट्टहास, शेवट गोड व्हावा आणि शेवट या ठिकाणी गोड होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मी भरत मोरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची सहसंमतीने रजा घेतो. थँक्यू सो मच.